नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य प्रदेशापैकी एक जम्मू आणि काश्मीर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। जम्मू आणि काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असेही म्हटले जाते। बर्फाच्छादित पर्वत, सुंदर तलाव, रंगीबेरंगी फुलांच्या बागा आणि प्राचीन मंदिरे यामुळे हा प्रदेश नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीने नटलेला आहे। चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। आपले पहिले पर्यटन स्थळ आहे गुलमर्ग, जे काश्मीरमधील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे। गुलमर्गला भारताची स्नो स्पोर्ट राजधानी म्हणून ओळखले जाते। दरवर्षी हिवाळ्यात हजारो पर्यटक येथे स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा आनंद घेण्यासाठी येतात। येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे काय ते गुलमर्ग गोंडाला, जी जगातील सर्वात उंच केबल कारपैकी एक आहे बरं का। हा केबल फार पर्यटकांना बर्फाच्छादित पर्वत शिखरावर घेऊन जातो आणि हिमालयाचे मनमोहक दृश्य दाखवतो। तुम्हाला माहीत आहे का, डल लेकमध्ये भारतातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे। होय, ही गोष्ट खरी आहे। हे पोस्ट ऑफिस तलावावर तरंगत असून आजही स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना टपाल सेवा पुरवते। डल लेक आपल्याला सुंदर शिकार बोटी आणि तरंगत्या बागामुळे जगभर प्रसिद्ध आहे। जम्मू आणि काश्मीर हे दुर्मिळ स्नो लेपर्डचे निवासस्थान आहे। हा प्राणी हिमालयातील उंच पर्वतरांगामध्ये राहतो। विशेष म्हणजे सिंह आणि वाघाप्रमाणे स्नो लेपर्ड्स गर्जना करू शकत नाही, तो फक्त हलके गुरगुरतो आणि मृदू आवाज काढतो। जम्मू आणि काश्मीर अनेक प्रसिद्ध उत्पन्नासाठी ओळखले जाते। यामध्ये पश्मिना लोकर, ड्रायफ्रूट्स, हाताने विणलेले कार्पेट, केशर, कहवा आणि रसाळ सफरचंद यांचा समावेश होतो। ही उत्पादने भारताच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत। काश्मीरमध्ये आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे। हे गार्डन सुमारे 75 एकरमध्ये पसरले आहे। दरवर्षी वसंत ऋतूमध्ये येथे 15 लाखाहून अधिक ट्यूलिप फुले फुलतात। या रंगीरंगी फुलामुळे संपूर्ण बाग इंद्रधनुष्यासारखी सुंदर दिसते। जम्मूला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते। येथे अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत। त्यापैकी वैष्णोदेवी मंदिर आणि रघुनाथ मंदिर ही दोन अतिशय प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत। दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात। आज आपण जम्मू आणि काश्मीरमधील सुंदर पर्यटने, निसर्ग, वन्यजीवन, प्रसिद्ध उत्पादने आणि धार्मिक स्थळांची माहिती जाणून घेतली। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन